नमस्कार. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे आणि अशात भारतानं पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज मायदेशी परतण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातून पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात परतण्यासाठी अटारी वाघा बॉर्डरवर दाखल झालेत. वैद्यकीय कारणास्तव आलेल्या पाकिस्तानी लोकांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि केंद्र सरकारनं आजपासून पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तर पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आलाय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, काय अपडेट? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकतर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानांना जे भारतामध्ये वेगवेगळ्या विजावरती आले होते त्यांना आजची शेवटची तारीख होती. एकतर ज्यांना विविध कार्यक्रमासाठी विजा मिळाला होता, ट्रॅव्हल विजा, त्या लोकांचा आजचा शेवटचा दिवस होता. आणि महत्वाचं म्हणजे 29 तारीख जी आहे ते वैद्यकीय विजा संपण्यासाठी त्यांनी दिला होता आणि त्यापूर्वी सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जावं लागलं. त्यासाठी जर बघितलं आपण तर अटारी वाघा बॉर्डर जर बघितली आपण तर त्या बॉर्डरवरती मोठ्या संख्येनं सर्व पाकिस्तानी जे आहे ते एकत्र झाले आहेत. ते त्यांना जी मुदत दिली त्या मुदतीच्या पूर्वी पाकिस्तानात परत जाण्याकरता ह्या रांगा सुरू झाल्या आहेत. आणि सोबतच एकीकडे केंद्र सरकारने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा केली होती. त्यांना म्हटलं होतं तुमच्या राज्यात जे पाकिस्तानी आहेत त्यांना लवकरात लवकर कसं पाकिस्तानला पाठवता येईल यासाठी सर्व प्रकारच्या नोटीस वगैरे जारी कराव्या. तर त्याच धर्तीवरती आज आपल्याला पाहायला मिळते की आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येनं गर्दी देखील एकत्रपणे आपल्याला पाहायला मिळते, खास करून पाकिस्तानी नागरिकांची. स्टुडिओ. बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी आहेत आपण ते देखील पाहूयात. ठाण्यामध्ये 19, नागपूरमध्ये 18, जळगावमध्ये 12, पुणे शहरात 3, मुंबईमध्ये 1 आणि नवी मुंबईमध्ये देखील 1 पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे आणि आतापर्यंत जम्मूतील 8 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलानं बांदीपोरात जामील अहमद नावाच्या दहशतवाद्याचं घर स्फोट उडवण्यात आलंय. याआधी शोपियानमध्ये अदनान शफीचं घर जमीनदोस्त करण्यात आलं. तर अदनान शफी हा वर्षभरापूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. तर कुपवाडामध्ये फारुक अहमदचं घर देखील बॉम्बनं उद्ध्वस्त करण्यात आलंय. आपण पाहतोय 8 दहशतवाद्यांची घरं आतापर्यंत उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात येतंय. सीआरपी आई, यहाँ पे पुलिस आई, उन्होंने घर पे पूछा कि ये घर फारूक का है, तो यहाँ पे कहा कि नहीं ये फारूक का घर नहीं है, ये उसके छोटे भाई का है. तो फिर सबको निकाल दिया, किसी को उस इलाके में नहीं रहने दिया, पूरा कॉर्डन था एरिया. उसके बाद ब्लास्ट किया. ये घर मेरे फादर ने बनाया था 2006-07 में, जबकि वो 90 में गए थे और घर बनाया था 5-6 में. तो उसका इस घर में कोई भी नहीं, कुछ भी नहीं था.